सुप्रिया सुळे यांच्या आजवरच्या कोणत्याही भाषणावर नजर टाका. तुम्हाला आढळून येईल की आम्ही जनतेची कशा प्रकारे काळजी घेतो आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कशा प्रकारे लढतो याचेच दाखले त्या देतात. पण गमतीची गोष्ट ही की त्यांना ते जनतेचे उमाळे केवळ भाषणांमध्येच फुटतात. हे म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. जनतेसाठी आम्ही प्रत्येक सेकंद झिजवतो अशा फुशारक्या मारत फिरणाऱ्या या सुप्रिया सुळे बाईंना जनतेची किती ओढ आहे हे बुलढाण्यात चांगलेच कळले. या बाईंचा प्रताप तुम्हीच पहा. बुलढाणा येथे असताना काही सामान्य नागरिक आपली गाऱ्हाणी सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडत होते, तेव्हा ये माझ्याशी नीट बोलायचं, आवाज चढून बोलायचं नाही, हे बाईंनी दिलेले उत्तर त्याच्यातला मुजोरपणा सिद्ध करण्यास पुरेसा आहे. पाठिंबा करा केंद्रातून. माझ्याशी नीट बोलायचं, आवाज चढवून बोलायचं नाही माझ्याशी. अरे कोण आवाज त्याला पाठिंबा देतात, त्याचा पाठिंबा करा केंद्रातून. माझ्याशी नीट बोलायचं, आवाज चढवून बोलायचं नाही माझ्याशी. अरे कोण आवाज ज्या जनतेच्या पाठिंब्यावर आपण जगतो त्याच जनतेला एखाद्या क्षुल्लक गोष्टीसारखी हीन दर्जाची वागणूक देणं कितपत शोभतं यांना. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर या बाईंनी भान सोडून टीका केली होती. अहो, जी स्त्री मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीचा आदर राखत नाही ती तुम्हा आम्हासारख्या सामान्य जनतेला कसली चांगली वागणूक देणार. मुजुरीपणा यांच्या रक्तातच जणू. आता पाणी डोक्यावरून चाललंय. निवडणुका आल्या की या हात पसरत, तेव्हा तुमचा बेजबाबदारपणा आणि मात चांगलाच उतरवू. मग बघू सामान्य जनतेसमोर तुमची ही मुजोरी कशी टिकते ती.